पालघरमधील कोयता हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांचा साताऱ्यातील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल यांच्यावर अमोल मुळे यांना रस्त्यात कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे। 2.5 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारासाठी कुटुंबाने सुमारे 35 लाख रुपये खर्च केले, मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। मागणी आहे माझी फक्त की त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची। दुसरी काही माझी मागणी नाही। ज्याला तसं झालं त्याचं तसं झालं पाहिजे, दुसरं काय नाही। हीच माझी फक्त आज 2 महिने झालं त्याची झुंज देते, तेवढीच फक्त माझी इच्छा आहे, दुसरं काही सुद्धा नाही। जशी हिलाही तर हिने केलं 2 महिन्यात त्यालाही तशीच फाशी शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी आहे, दुसरी काही नाही। कठोरात कठोर फाशी शिवू नाही, दुसरी पण नाही, काय फाशीचीच पाहिजे। प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की अशी पोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काय पुरींचा गुन्हा नसताना ते असं एवढं त्यानं कृत्य वाईट केलंय ना, अक्षरशः त्याला जिवंतच नाही राहिला पाहिजे। तो बोलायला सुद्धा आम्हाला येत नाही। आम्ही 2 महिने तिच्या बरोबर आहे ना, आम्हाला अंतर सोडूनच द्या, पण काय आमची बोलण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही। आता तिच्यावर जूनमध्ये पालघरमध्ये हल्ला झाला, तर आम्ही तिच्यावर 2 महिने आम्ही तिच्या संग होतो, तिला उपचार केला, पण आज ती आमच्यात नाही आहे। तर आमचं एवढीच मागणी आहे की जी केस झाली त्याला पकडला तर तो फास्ट ट्रॅक कोर्टात त्याला दाखल करावं आणि लवकरात लवकर ती केस सॉल्व करून फाशीची शिक्षा द्यावी, माझं एवढंच मागणं आहे भाऊ म्हणून।